हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मराठा समाजाकडून जास्त अर्ज दाखल होण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण। पुढील आठवड्याच्या मध्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। जागा वाटपावरून दादा गट आणि शिंदे गट आक्रमक। भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता। 9 मार्चला दिल्लीमध्ये महायुतीची बैठक। राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी 9 जागांची मागणी। बारामती, रायगड, शिरूर, सातारा, गडचिरोलीसह बुलडाणा, दिंडोरी, धाराशिव आणि परभणीसाठी दादा गट आग्रही। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ, जागा वाटपाबाबत योग्य वेळी माहिती देणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर शहा नड्डांसोबतही भाजप नेत्यांची बैठक। शिंदे गटा एवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात। अजित पवार गट ठाम, चर्चेतून योग्य मार्ग निघेल। भाजप आम्हाला दिलेली आश्वासनं पाळतील। भुजबळांची प्रतिक्रिया। ठाकरे गट 20, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा। सूत्रांची माहिती 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मवियाचा वंचितला 3 जागांचा प्रस्ताव। काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी 1 जागा देणार। 2 जागांसह आणखीन 1 जागा वंचितला देण्याची मवियाची तयारी। सूत्रांची माहिती। मुंबईत काँग्रेस पक्षाची आज महत्वाची बैठक। काँग्रेसचे संघटक सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल बैठक घेणार। विश्वास ठेवून सोबत आलेल्या लोकांचा केसानं गळा कापू नका, विश्वासघात होणार नाही याबाबत दक्षता घ्या। रामदास कदम यांचा भाजपला इशारा। मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये राडा। प्रताप सरनाईकांच्या इशाऱ्यावर भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टींच्या हॉटेलची तोडफोड झाल्याचा आरोप। सरनाईकांविरोधात अरविंद शेट्टींचा आज धडक मोर्चा। मुख्यमंत्री शिंदे आज कल्याण लोकसभेचा आढावा घेणार। सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार। शरद पवारांचा आज लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा। अजित पवार गटातील 137 कार्यकर्ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये आज अजित पवारांची जाहीर सभा। अजित पवार गटाकडून भंडारा गोंदिया मतदारसंघावर दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरे आज धाराशिव मतदारसंघाच्या दौऱ्यावर। औसा, उमरगा आणि तुळापूरमध्ये ठाकरेंची जाहीर सभा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद दौरा। नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज तयारीचा आढावा घेणार। नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरामधील राज ठाकरेंचे बॅनर अज्ञातांनी फाडले। उद्या राज ठाकरे काळाराम मंदिराला भेट देणार। केंद्र सरकारची 4750 टन कांदा निर्यातीला मंजुरी। राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून भूतान, बारेन आणि मॉरिशसला कांदा पाठवला जाणार। बेळगावमध्ये कुस्तीच्या आखाड्यामध्ये जय महाराष्ट्र म्हणायला विरोध। पैलवानानं जय महाराष्ट्र म्हटलं म्हणून माईक हिसकावला। आयोजकाच्या कृत्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निषेध। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर। विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रम। 5000 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन होणार। अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट। इतिहासामध्ये पहिल्यांदाच आजी माजी राष्ट्राध्यक्षांमध्ये लढत होण्याची शक्यता। भारतीय वंशाच्या निकी हेली निवडणूक मैदानाबाहेर। धर्मशाळा कसोटीमध्ये इंग्लंडचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय। रविचंद्रन अश्विन आणि जॉनी बेअरस्टोचा 100वा कसोटी सामना। तर देवदत्त पडिक्कलचं कसोटीमध्ये पदार्पण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।